माननीय जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला मराठा आरक्षणासंदर्भात अंशतः यश आलेलं आहे आणि त्या संदर्भात आता पूर्ण महाराष्ट्रात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे। पण महाराष्ट्राचा विचार केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेवढ्या स्पीडने काम झालेलं दिसत नाही आणि कुणबी नोंदी पण आढळल्या असं ते सांगत नाहीयेत। आता आम्ही कलेक्टर साहेबांची वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटायला आलो तर त्यांनी सांगितलं की आमचं काम चालू आहे पण अजून ऑनलाईन अपलोड झालेलं काहीही दिसत नाही। कुणबी नोंदी जर शोधल्यात सापडल्यात, जर मोडी लिपीचं वाचन झालेलं आहे, सगळं तुम्ही शोधलंय, दप्तर तपासलेलं आहे, तर मग नोंदी का दिसत नाहीत आणि दिसत असतील तर त्या अपलोड का नाही केल्यात? ज्या काही सापडलेल्या आहेत त्या अपलोड कराव्यात आणि त्यामुळे लोकांना कळतील ना किती झाल्यात। ही आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवार इथे आलेलो आहोत आणि अशी मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। आता ते म्हणाले आम्ही लगेच 1 दिवसात त्या लवकरात लवकर अपलोड करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की जर शासनही म्हणतात जर एखाद्या जिल्ह्यात नोंदी कमी आढळल्या तर त्याची परत तपासणी करा, तर ती परत तपासणी पण अजून झालेली दिसत नाहीये। तर आमची ही मागणी आहे की तुम्ही ती पुन्हा नोंदी शोधाव्यात, मोडी लिपीचं वाचन करावं, त्याच्यात सगळं शोधून, कारण मोडी लिपी वाचणारी पण लोक आता राहिलेली नाहीयेत, खूप कमी आहेत। मग हे पूर्ण जिल्ह्याचं काम खूप मोठं आहे तर हे लवकरात लवकर करावं अशी आम्ही मागणी या ठिकाणी केली आहे।